तर महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले उपस्थित राहणार की नाही याबाबत माहिती नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। बैठकीचं निमंत्रण नाहीये आणि आजचा अजेंडा काय आहे याबद्दल माहिती नसल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। एकीकडे पत्रकार परिषदेला नाना पटोले हजर राहणार नाहीयेत, तर याच संदर्भात वडेट्टीवारांना मात्र काहीच माहिती नाहीये। त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे, त्यांच्यातच अंतर्गत वाद सुरू आहे का, कोण कुठल्या परिषदेला कशा प्रकारे हजर राहणार आहे याची या एकमेकांना या नेत्यांना काहीच माहिती नाहीये का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। आज महाविकास आघाडीची बैठक आहे, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते उपस्थित राहणार नाही असं सांगितलं। मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगतो। आज बैठक नेमकी कशासाठी आहे, काय चर्चा केली जाणार आहे? नाही, मला माहित नाही। मला काय त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे। जर असतं तर मला माहीत झालं असतं एजेंडा बैठकीचा, परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही। आणि वळणार आहोत पुढच्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे। सांगलीतल्या विधानसभांच्या जागांवरून महाविकास आघाडीत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। सांगलीत 3 जागा जिंकू, आणखी एखाद दुसरी जागा मिळवू असं म्हणत कामाला लागा अशा सूचना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। तर सांगलीतील विधानसभेच्या 5 ते 6 जागा लढणार अशी घोषणा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केली। कदमांच्या याच घोषणेमुळे जागा वाटपावरून सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। तर कदमांची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मानसिंग भाऊंच्या मतदारसंघात 9,000चं मताधिक्य आपल्याला मिळालं। मानसिंग भाऊंच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीनं लढलं पाहिजे। त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम करा। तासगाव कवठे मंकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे या 3 जागा 100% राष्ट्रवादीच्या येतील। अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे। कुणी काही बोलो, या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार आणि या लढल्यानंतर या जागा या ठिकाणी काँग्रेस पक्ष जिंकणार। पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे। हे आता आपल्याला करावं लागेल। आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ। त्यांना आम्ही भेटू, त्यावेळेस त्यांची समजूत काढू। त्यांच्या मनात थोडासा काही राग असेल, स्वाभाविक आहे, तो राग नक्की दूर केला गेला पाहिजे असं मला वाटतं।